बार्शी तालुक्यातील तडवळे ते यावली दरम्यानच्या रस्त्याची अत्यंत अवस्था दयनीय झाल्याने विद्यार्थ्यांसह शेतकरी आणि ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे। या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून करण्यात येते आहे, मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे विद्यार्थ्यांसह शेतकरी आणि ग्रामस्थांनी सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालय इथं आंदोलन केलंय। जिल्हा प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी देखील व्यक्त केली आहे। यावेळी विद्यार्थ्यांनी पाठीवर शालेय दप्तर काढत रस्त्यावरतीच अभ्यास सुरू केला होता। आम्हाला रस्ता द्या अशा घोषणा देखील दिल्या। या आंदोलनात विद्यार्थ्यांसह शेतकरी आणि ग्रामस्थांनी सहभागी झाले होते। रस्ता नसल्यामुळे शेतमालाला बाजारभाव वेळेवर पोहोचता येत नाही आणि विद्यार्थ्यांना शाळेत जायला अडथळे येते, अशी खंत विद्यार्थ्यांसह शेतकरी आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। माझे नाव प्रांजली संतोष लोखंडे आहे। मी इयत्ता 12वीत शिकत असून मी बार्शी तालुक्यातील तडवळे या गावाची आहे। मी यावली आणि तडवळे दोन्ही गावाच्या मध्ये राहते आणि तिथे आम्हाला शाळेत जाण्यासाठी खूप अडचणी येतात। वाट नसल्यामुळे काटे टोचतात, खेळ घुसतात, पडत्या पावसातही आम्हाला खूप अडचणी येतात शाळेत जाण्यासाठी। माझी एवढीच मागणी आहे जिल्हाधिकाऱ्यांना की आमच्या इथला आम्हाला रस्ता बनवून मिळावा, हीच माझी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना। काय मागणी असणार आहे? तुम्ही या ठिकाणी अभ्यास करत आंदोलन करताय। आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला शिक्षण घेताना खूप अडचणी येतात आणि कधी कधी शाळा बुडवावी लागते। शिक्षकांचे टोमणे, घरच्यांचे टोमणे, एवढं डिप्रेशन असतं, त्यामुळे धड आमचा अभ्यास पण होत नाही आणि वाहतुकीनं आम्हाला घरून 7 वाजता निघावं लागतं आणि वाट खराब असल्यामुळे घरी यायला 4 वाजता, त्यात अभ्यासही होत नाही आमचा। त्यामुळे माझी एवढीच मागणी आहे की तिथला रस्ता आम्हाला बनवून मिळावा। काय मागणी आहे सांगा आणि तुम्ही आज विद्यार्थ्यांना पुन्हा घेऊन आपण आंदोलनाची अमरसिंह सुभाष लोखंडे, राहणार तडवळे, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर। तरी आमची अशी मागणी आहे की सर, आमचा तडवळे ते यावली हा प्रजिमाचा रस्ता असून त्या रस्त्यावरती तडवळे ते लोखंडी वस्ती, आमची तडवळे ते यावलीच्या मध्ये एक लोखंडी वस्ती म्हणून 25 ते 30 कुटुंबाचं वस्ती आहे। तरी त्या वस्तीपर्यंत पूर्ण तडवळेपासून अतिक्रमण झालेलं आहे। त्या रस्त्याला आतापर्यंत वारंवार आम्ही निवेदन दिले आहे, बांधकाम विभागाला पत्रव्यवहार केलेला आहे, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पण आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे। तरी सुद्धा तो अद्यापर्यंत रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही किंवा तिथं साधा एक मुरमाचा खडा सुद्धा अजूनपर्यंत टाकलेला नाही। आणि विद्यार्थी शेतकऱ्यांचे आमचे आतापर्यंत एवढं आर्थिक नुकसान होत आहे त्या रस्ता नसल्यामुळे। शेतीची साधा वाहन सुद्धा जात नाही, आमची साधी 2 व्हीलर चालत जायला सुद्धा आता सध्या रस्ता नाही। तरी सर्व विद्यार्थ्यांचे आता सध्या पायी चालत जावं लागत असल्यामुळे आणि शेजारी नदी असल्यामुळे विद्यार्थ्यांना पाणी जर नदीला आलं तर 4-4 दिवस विद्यार्थी शाळेला सुद्धा जात नाही आणि पूर्ण चिखलाचा रस्ता असल्यामुळे सकाळी लवकर घरामधून निघावं लागतं। तरी लवकरात लवकर रस्ता मंजूर व्हावा आणि तो रस्ता करावा एवढीच विनंती करतो। आमचं आंदोलन जोपर्यंत आमचं रस्त्याचे लेखी आम्ही प्रशासन देत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहे।